नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. आषाढी वारी सर्वोत्तम होण्यासाठी प्रशासनाकडून सुरू आहे सूक्ष्म नियोजन. पालखी सोहळ्यासोबत नोडल अधिकाऱ्यांची करणार नेमणूक. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. प्रहार जनशक्ती पक्षाने काढला महापालिकेवर निदर्शने मोर्चा. जोरदार घोषणाबाजी. पालिका प्रशासनासह आरोग्य अधिकारी आणि आरोग्य मंत्र्यांचा नोंदवला निषेध. नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली महापालिकेच्या कामकाजाची आढावा बैठक. लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव नसल्याने प्रशासन सुस्त पडल्याचे सुनावले खडे बोल. आणि पोलीस असल्याची बतावणी करत मागितली 50,000ची खंडणी. तोतया पोलिसांना नळदुर्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. आषाढी वारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून पालखी सोहळ्यासोबत नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच आषाढी वारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर आवश्यक सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. आषाढी यात्रेच्या अनुषंगाने आज विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे पालखी सोहळा प्रमुख व प्रशासन यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीस मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, सदाशिव पडदुणे, प्रियांका आंबेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच मानाच्या पालखी सोहळ्याचे सोहळा प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, पालखी सोहळ्यासह येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गांवर कोणतीही अडचण येऊ नये यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व्हिस रस्त्यांची, उड्डाणपुलांची कामे मुदतीत पूर्ण करावीत. पालखी तळांवर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी मुर्मीकरण करण्यात यावे. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीने स्वच्छतेसह आवश्यक सुविधा देण्याचे नियोजन करावे. महिला भाविकांसाठी वाळवंटात चेंजिंग रूमबाबत पोलीस व नगरपालिका प्रशासनाने संयुक्त पाहणी करून जागा निश्चित करून उत्तम दर्जाच्या चेंजिंग रूमची उपलब्धता करावी. पालखी तळांसाठी व रिंगण सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत भूसंपादनाची स्वतंत्र बैठक घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेली कामे प्राधान्याने करून पूर्ण झालेल्या कामाबाबत कळवण्यात येईल. तसेच जिल्ह्यात पालखी सोहळे दाखल होण्यापूर्वी पालखी मार्गावरील व तळांवरील सर्व कामे पूर्ण होतील असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सरदेशपांडे म्हणाले, पालखी सोहळा कालावधीत भाविकांना पायी चालताना अडचणी येऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी पोलीस प्रशासनाकडून म्हणून नियोजन करण्यात आले आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पालखी सोहळ्यास व वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सर्व प्रकारचे सहकार्य करेल असे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. पालखी मार्गावर पर्यावरणपूरक झाडे लावण्यात यावीत. पंढरपूर शहरात पूर्णपणे प्लास्टिक बंदी करावी. श्री संत निळोबाराय, श्री संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यात येणाऱ्या दिंड्यांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था, मोबाईल टॉयलेट व्यवस्था द्यावी. जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी मुक्कामाच्या ठिकाणी प्राथमिक शाळा व हायस्कूल येथे राहण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून ऐन पावसाळ्यात वारकरी भाविकांना निवारा उपलब्ध होईल. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी जादा पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी पालखी सोहळा प्रमुख व प्रतिनिधी यांनी केली.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महापालिकेवर निदर्शने, मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा निषेध नोंदवण्यात आला। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महापालिकेवर जोरदार निदर्शने, मोर्चा काढण्यात आला। शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या अंगामध्ये विविध प्रकारचे बॅनर परिधान करून महापालिकेच्या परिसरात ठिय्या मांडला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासन, आरोग्य मंत्र्यांसह नवीन नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। आरोग्य मंत्र्यांच्या मनमानी कारभाराचा फटका सोलापूरकरांना सहन करावा लागत असून या विरोधात निवेदन देत निदर्शने, आंदोलन केल्याचे अजित कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। बायोक्लीन कंपनीच्या विरोधात वेळोवेळी आपण आंदोलन केलं होतं। त्याच्यानंतर बायोक्लीन कंपनीचा ठेका रद्द करून एसएसला सर्व्हिसेसला ठेका देण्यात आला। एसएस सर्व्हिसेसला ठेका दिला असतानंतर जे जळीत कांड झालं, पाईप जे आहेत स्मार्ट सिटीचे करोडो रुपयाचे जे नुकसान झालं ते एसएस सर्व्हिसेस यामुळे झालं। एसएस सर्व्हिसेसच्या कंपनीमध्ये त्या ह्याला आग लागल्यानंतर संबंधित जे आगीचं जे काही आहे ते तिकडे पसरली, ते पाईप पूर्ण जळून गेले, पण अजूनपर्यंत त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई आयुक्त महापालिका प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासनाने केलेली नाही। त्याच्यानंतर आपल्याकडे राखी सुहास माने म्हणून इथं जे आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिकेला आलेले आहेत, त्यांची प्रतिनियुक्तीवर म्हणजे नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रतिनियुक्ती म्हणून संबंधित अधिकारी एमबीबीएस, डीपीएच आणि एमबीबीएस, एमपीएच असं त्यांचं जे काही शिक्षण आहे ते असताना सुद्धा संबंधित आणि त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या जीआर मध्ये किंवा त्यांच्या ते पत्र जे काढलेलं आहे त्यांचं प्रतिनियुक्तीचं पत्र, त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती घालण्यात आलेल्या आहेत की तुम्हाला जर तिकडून कोणी जरी तक्रार केली तर तुम्हाला परत बोलवण्यात येईल। नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आणि महापालिका आयुक्त शीतल तेली यांच्या समवेत प्रशासनाची बैठक संपन्न झाली। यावेळी सक्षम नेतृत्वाअभावी शहराचे नुकसान झाल्याचे सांगत खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर लक्ष साधले। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची भेट घेत मान्सून तसेच शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची बैठक घेतली। सोलापूर शहराबाबत केंद्रीय स्तरावर सक्षम नेतृत्व नसल्याने तसेच योग्य पालकमंत्री न लाभल्याने सोलापूर शहराचे मोठे नुकसान झाले आहे असा आरोप करत नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले। याचवेळी त्यांनी सोलापूरचा पाणी आणि विमानसेवेचा प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचेही सांगितले। शहरातील नालेसफाई, पाणी प्रश्न, खराब रस्ते, समांतर जलवाहिनी आदींसंदर्भात आढावा घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे या बुधवारी महापालिकेत आल्या होत्या। यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या। सक्षम नेतृत्वाअभावी सोलापूरचे झालेले नुकसान भरून काढण्याची वेळ आता आली आहे। 99 कोटींच्या नाले बांधणीचा तसेच अमृत 2 अंतर्गत 433 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे। या संदर्भात या विभागाचे सचिव गोविंदराज यांच्याशी आपण फोनवरून चर्चा केली आहे। या संदर्भात पुढील पाठपुरावा करणार आहे। दरम्यान या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली। शहरात दररोज 180 MLD पाण्याचा उपसा होत असताना 2 दिवसात पाणी पुरवठा करण्यास काय अडचण आहे असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला। यावर प्रशासनाने त्यांना साठवण क्षमतेचा अभाव असल्याचे सांगितले। अमृत 2 या योजनेमध्ये स्टोरेज आणि उर्वरित पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर 2 दिवसात पाणी पुरवठा देणे शक्य होईल असे उत्तर प्रशासनाने दिले। सोलापूर शहरामध्ये नालेसफाई, ड्रेनेजचे लाईन, स्वच्छतेचे हे काम चांगल्या पद्धतीने न झाल्यामुळे पहिल्याच पावसात लोकांच्या घरात पाणी गेले असा आरोप खासदार शिंदे यांनी केला। यावर भुयारी गटार आणि पावसाळी गटार या दोन्ही कामांचे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे। ते झाल्यास नाल्यांची, गटारांची दुरुस्ती होईल आणि पावसाळी पाण्याच्या लाईनची दुरुस्ती होईल असे उत्तर प्रशासनाने दिले। खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी पुन्हा एकदा नालेसफाई करण्याची सूचना प्रशासनाला केली। यावेळी उपस्थित माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक चेतन नरोटे, बाबा बिस्त्री, विनोद भोसले, बाबा करगुळे, मनोज येलगुलवार, नागेश ताकमोगे यांनी शहरातील अनेक समस्यांचा पाढा वाचला। नागेश ताकमोगे यांनी आसरा येथील उड्डाणपूल काम अद्याप सुरू नाही, केवळ फलक लावलेले आहेत असे निदर्शनास आणले असता त्यावर पाठपुरावा करू असे उत्तर प्रशासनाने दिले। अमृत 2 योजना किती वर्षात तयार होईल असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला असता प्रशासनाने ही योजना 3 वर्षात मार्गी लागेल असे उत्तर दिले।
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी समांतर योजनेचा आढावा घेतला. ही योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले. तसे झाल्यास शहराचा पाणी प्रश्न बऱ्याच प्रमाणात मार्गी लागेल असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. या बैठकीस महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मच्छिंद्र घोलप, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे उपस्थित होते. महापालिकेची निवडणूक न झाल्याने लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव नाही असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. गत 2.5 वर्षांपासून महापालिकेची निवडणूक न झाल्याने लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव नाही. त्यामुळे अधिकारी वर्ग सुस्त पडला आहे. त्यांना आता जागे करण्याची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधी वारंवार बैठका घेतल्यास प्रशासनावर दबाव राहतो असेही खासदार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. यावेळी सुशील बंदापट्टे, तिरुपती परकीपंडला, सैफन शेख, श्याम कदम, श्रीनिवास रामगल, सचिन चौधरी आदी उपस्थित होते. निवडणुका नसल्या कारण लोकप्रतिनिधी महापालिकेत नसल्या कारण प्रशासनावर एक जो दबाव असला पाहिजे तो दिसून येत नाही आहे आणि म्हणून ही मीटिंग होणं महत्त्वाचं होतं. कारण वारंवार जर अशी मीटिंग होते एक दबाव राहतो, नाहीतर दबाव नसल्या कारण अधिकारी पण थोडेसे सुस्त होऊन जातात. त्यांना जागा करण्याची वेळ आली आहे आणि आज आढावा घेतला. मेन म्हणजे सोलापूर शहरामध्ये रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे ह्या अनुषंगाने देखील ही मीटिंग होती. नोव्हेंबरपर्यंत आपली जी दुहेरी पाईपलाईन आहे त्याचं काम पूर्ण होत आहे असं आम्हाला आश्वासन तरी आता शब्द दिला आयुक्त मॅडमनी आणि त्याच्यानंतर जो आपला पाण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी कायमस्वरूपी मिटेल. पण आता नाले साफसफाई झाली पाहिजे, ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती मेच्या पहिल्या आठवड्यात ती झाली नाही आहे. म्हणून काल परवाच्या पावसात आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, लोकांच्या घरात पाणी आलं. तर ती नाला साफसफाई पुन्हा एकदा झाली पाहिजे हे आपण आदेश या ठिकाणी आपण दिले आहेत. त्यासोबत आपलं एक 99 कोटीचं प्रपोजल हे UD सेक्रेटरी गोविंदराजजींकडे आहे. ते आपले जे स्ट्रॉंग ड्रेन आहे त्याच्यासाठी ते थोडेसे नीट करण्यासाठी, म्हणजे पुन्हा एकदा सोलापुरात हे सिच्युएशन नाही झालं पाहिजे. तर गोविंदराजजींशी बोलणं झालं की ते आम्हाला ताबडतोब करून द्या, तुमच्या टेबलवर त्याला मान्यता प्राप्त करून द्या. आणि एक 433 कोटीचं जे देखील ड्रेनेजचं प्रपोजल त्यांच्या टेबलवर आहे UD सेक्रेटरी. या 2 गोष्टींबाबत आपण त्यांना फोनवर आपला संपर्क झाला आहे, पण त्याचा फॉलोअप पण राहील माझ्याकडून आणि ते विषय लागल्यास लोकसभेमध्ये देखील सोलापूरचा पाणी प्रश्नाचा, सोलापूरच्या विमानतळाचा विषय जो आहे तो नक्कीच मी मांडीन येणाऱ्या दिवसात, एवढा मी आपल्याला आश्वस्त करेन. सार्वजनिक आरोग्य पद आज नाकारलं गेलं, त्याचबरोबर वर्षानुवर्ष हे पाणी साचतंय, घरात शिरतंय, नाले सफाई तज्ञ अभियंत्याची गरज आहे असं वाटतं. नाही, 100% इकडे अभियंत्याची गरज आहे, ऑडिटची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे की काडादी चाळीचा जो विषय होता तिकडे त्या रस्त्याचा तो आपण मागे लागून तो आता सुटला आहे. तर दबाव असणं गरजेचं आहे. प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा पण दबाव असणं गरजेचं आहे. मागचे काही दिवसापासून इलेक्शन नसल्या कारण आणि योग्य नेतृत्व सोलापूरला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा मंत्र्यांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नसल्या कारण सोलापूरचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं. आता त्याची भरपाई होणं महत्त्वाचं आहे, कामाला लागणं गरजेचं आहे. सगळ्या प्रशासन, सगळ्या अधिकाऱ्यांनी कामाला लागलं गरजेचं आहे, कारण शेवटी त्यांचा आणि आमचा एकच हेतू आहे, तो म्हणजे जनसेवा, लोकांची सेवा आणि लोकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करणं. सोलापूरच्या झोपडपट्टीत राहणारी विद्यार्थिनी अल्फियाने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने MIMच्या वतीने फारुख शाब्दींनी आर्थिक सहकार्य करत भविष्यात देखील मदतीचे आश्वासन दिले. सोलापुरात राहणाऱ्या अल्फिया पठाण या विद्यार्थिनीने नीट परीक्षेत उत्तुंग झेप घेतली आहे. विजापूर नाका परिसरात असलेल्या 2 नंबर झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्फिया पठाणचे यश पाहून सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सोलापूर जिल्हा आणि शहराचे MIM प्रमुख हाजी फारुख शाब्दी यांनी बुधवारी सायंकाळी अल्फिया पठाण हिच्या घरी जाऊन 50,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. मुस्लिम समाजातील मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे त्यासाठी समाजातर्फे आणि MIM तर्फे सर्वतोपरी मदत करण्यासाठी
कटिबद्ध असल्याची माहिती MIMचे नेते फारुख शाब्दी यांनी दिली. अल्फिया पठाण हिचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात, तर आई कपड्याच्या दुकानात रोजंदारीवर काम करते. भाड्याच्या एकाच खोलीत पठाण कुटुंबीय राहत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अल्फिया पठाण हिने नीट परीक्षेत 720 पैकी 617 गुण प्राप्त केले आहेत. मुस्लिम समाजातील अल्फिया पठाण एकमेव विद्यार्थिनी आहे. नीट परीक्षेत इतक्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. देशभरातील अनेक पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या पाल्यांना खाजगी शिकवणी लावून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशासाठी धडपड करत असतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास नीट ही परीक्षा मेरिटमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक असते. अल्फिया पठाणने नीट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात मेरिटमध्ये उत्तीर्ण केली आहे. सर्व समाजातील गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी झटणारे MIMचे नेते फारुख शाब्दी यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात देत आधार दिला आहे. MIMच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हाजी फारुख शाब्दी यांच्यासोबत अल्फिया पठाणच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांचा सत्कार केला. अल्फिया पठाणला रोख स्वरूपात 50,000 रुपयांची आर्थिक मदत केली. भविष्यात मदतीची गरज वाटल्यास MIM सदैव तुमच्या सोबत आहे असे आश्वासन दिले. यावेळी जुबेर शेख, जुबेर सय्यद, इलियास शेख, नासिर मंगलगिरी, एजाज बागवान, राजा बागवान, नदीम डोणगावकर, मोहसिन मैंदरगीकर, शोएब चौधरी, मुजम्मिल वड्डो आदी उपस्थित होते. डॉक्टरांची पाल्य डॉक्टर होताना अनेक पाहिली आहेत. वकिलांची मुलं मुली वकिली व्यवसायात असतात. अल्फिया पठाण ही भाजी विक्रेत्याची मुलगी डॉक्टर होताना लवकरच नजरेस पडणार आहे. राजकारणात नेत्यांची मुलं मुली मंत्री, आमदार, खासदार होतात. आगामी काळात ही प्रथा मोडीत काढत आपण आमदार बनू असा माझा विश्वास आहे, असे मत फारुख शाब्दी यांनी व्यक्त केले. आज ये जो नीट के अंदर जो बच्ची पूरे महाराष्ट्र के अंदर मुस्लिम समुदाय के अंदर बिलखुसूस एक गुर्बत और अफलाक की जिंदगी में जीने वाला परिवार, जो झुग्गी और झोपड़ी में रहने वाला परिवार, जिनके वालिदैन 2 ठेले की गाड़ी लगाने वाले वालिद और वालिदा कपड़े की दुकान में मोल मजदूरी करती है, ऐसी गुर्बत के हालात में उसको जूझते हुए वालिदैन ने अपने बच्चे को एक विजन दिया और उसने नीट के एग्जाम में 720% के अंदर 617 मार्क्स मिलाकर उन्होंने शहर और जिले का नाम रोशन किया। इसकी हौसला अफजाई करने के लिए इस बच्ची की आज अल्हाज फारूक भाई शाब्दी ने अपनी माली इमदाद से उन्हें नवाजा है। 50,000 रुपए की माली इमदाद उनसे दी है। मैं पार्टी की जानिब से और शहर शुलापुर की जानिब से उनका निहायत ही मशहूर और ममनून हूँ कि उन्होंने इस गरीब और गुर्बत और अफलाक की आग में जलने वाले परिवार को माली इमदाद दी। इसलिए उनका तहे दिल से शुक्रिया भी अदा करता हूँ और बच्ची को बेहतरीन मुस्तकबिल के लिए फारूक भाई शाब्दी साहब और पार्टी की जानिब से दुआओं से नवाजा गया। इंशाअल्लाह वो बिल्कुल न घबराए। पार्टी और सदर मोहतरम पूरे तरीके से उन्हें सपोर्ट देने के लिए इस वक्त उन्होंने आश्वासन दिया। आप बिल्कुल बेफिक्र रहिए, हर तरीके से पार्टी आपके साथ है, फारूक भाई आपके साथ है। मुसळधार पावसामुळे कष्टकरी कामगाराचे घर उघड्यावर आल्यानंतर श्री प्रतिष्ठानने दातृत्व दाखविले असून घराच्या पुनर्बांधणीसाठी पुढाकार घेतला आहे. शहरात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे लाईन्स परिसरातील कोनापुरे चाळ येथील नरसिंग म्हेत्रे या कष्टकरी कामगाराच्या घराची भिंत कोसळली. यामध्ये संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण घर उघड्यावर आले. नशिबाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटनेची माहिती येथील हिंदुश्री श्रीकांत गट्टू यांनी नागेश पाचकंटी यांच्या माध्यमातून झालेल्या या घटनेबाबत भाजपचे युवा नेते तथा प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांना संपर्क साधून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री प्रतिष्ठानचे श्रीनिवास संगा, प्रतिष्ठानचे सल्लागार अनिल रोहिटे, नागेश पाचकंटी, श्रीनिवास चिंतनपल्ली यांनी भर मुसळधार पावसात कोनापुरे चाळ येथील म्हेत्रे यांच्या घराची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे म्हेत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी श्रीनिवास संगा यांनी दातृत्व दाखवत संपूर्ण घराची नव्याने बांधणी करून देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानुसार श्री प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नरसिंग म्हेत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी पत्रे, विटा, सिमेंट, वाळू, वाशे हे सर्व साहित्य म्हेत्रे यांच्याकडे सुपूर्द केले. दरम्यान श्री प्रतिष्ठानने आमचा उघड्यावर आलेला संसार आणि घर पुनश्च बांधणी करून देण्यामध्ये मोठे दातृत्व दाखवले. त्यानिमित्त नरसिंग म्हेत्रे आणि हिंदुश्री श्रीकांत गट्टू यांनी श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपचे युवा नेते श्रीनिवास संगा यांचे आभार मानले. आमच्या स्वप्नातील घरासाठी संगा यांनी जी मदतीचे हात दिला आहे तो आजन्म आम्ही विसरणार नाही आणि त्यांच्या ऋणात राहू, असेही म्हेत्रे म्हणाले. श्री प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भाजपचे युवा नेते श्रीनिवास संगा
यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कष्टकरी कामगाराचे घर आपण नव्याने पुनर्बांधणी करू याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही कष्टकरी कामगाराच्या घराच्या बांधणीसाठी लागणारे सर्व साहित्य नरसिंग मेत्रे यांच्याकडे सुपूर्द केले असल्याचे यावेळी नागेश पासकंटी यांनी सांगितले. यावेळी श्री प्रतिष्ठानचे सल्लागार अनिल रोहिटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सोलापूर कोल्हापूर साहित्य येथे नरसिंग मेत्रे यांचा 4-5 दिवस अगोदर पाऊस पडले, त्यामुळे घर पडले त्यांचं. आणि आपण काय केलं, श्रीनिवास यांना सांगा, त्यांना फोन करून त्यांना सांगितलं आपलं असं घर पडलं म्हणून. त्यांनी काय केले, घर बांधण्याचा जबाबदारी केली आणि त्यांचा माल पोचलेला आमच्याकडे मदत केली आमच्याला. धन्यवाद. मोहोळ तालुक्यातील जनतेने प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल मोहोळ तालुक्यातील जनतेचे, शेतकऱ्यांचे, महाविकास आघाडीचे नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील श्रीराम मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मोहोळ तालुक्यातील जनतेने प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. प्रचारासाठी वाड्या वस्त्यांवर गावागावात गेले असता 43 डिग्री उन्हात सुद्धा जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मोहोळ तालुक्यातील जनतेने आशीर्वाद आणि सर्वात जास्त लीड देऊन सिंहाचा वाटा उचलून मला प्रचंड बहुमताने विजयी केले. याबद्दल मोहोळ तालुक्यातील जनतेचे, शेतकऱ्यांचे ऋण फेडण्यासाठी माझे आयुष्य कमी पडेल. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, महाविकास आघाडी घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचेही आभार. हा विजय तुमचा आहे. या निवडणुकीत नेते एकीकडे, जनता एकीकडे होती. जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती. साथ दिलेल्या प्रत्येक शेतकरी, मायबाप, जनता या सर्वांना शेवटच्या श्वासापर्यंत मी साथ देईन. येत्या काही दिवसात शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावाला भेट देऊन जनतेच्या समस्या सोडवणार असल्याचे सांगितले. गेल्या 10 वर्षात जे काम झाले नाही ती सर्व कामे करायची आहेत. संसदेत शेतीसाठी पाणी, चारा, दुधाला भाव, दुष्काळी परिस्थिती, हमी भाव यांसारखे प्रश्नाबाबत आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार असल्याचे यावेळी सांगितले. या कृतज्ञता मेळाव्यास दीपक गायकवाड, सुलेमान तांबोळी, राजेश पवार, अशोक भोसले, संजय क्षीरसागर, चेतन नरोटे, मनोज येलगुलवार, पवन गायकवाड, मंगेश पांढरे, सत्यवान देशमुख, सुभाष पाटील, शाहीन शेख, सीमाताई पाटील, मयूर खरात, महेश देशमुख, अरुण पाटील, किशोर पवार, सुरेश शिवपूजे, राजशेखर पाटील, देवीदास गायकवाड, वसंत चव्हाण, डॉक्टर झेंडगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आणि म्हणून आज शब्द तुमचा आभार, पण कामाच्या माध्यमातून पण 100% प्रत्येक गावोगावी येऊन तुमची कामं करणार. नाही केलं दान करून खाली बस, हा तुमचा अधिकार आहे. 40 वर्षापासून तुम्ही तुमचे अधिकार विसरलेला, आता ते पुन्हा तुम्हाला आठवण करून देते. तुमचा अधिकार आहे. लोकप्रतिनिधींनी काम नाही केलं तर आता थोडी येऊ आमच्या बाजूला काय खाली बसा, तुमचा अधिकार आहे. आम्ही आमदार खासदार तुमच्या पुढे येऊ नये. आज तुम्ही मतदान केलं नसतं तर मी आली नसते. आज एवढे वर्ष फायदा नाही. 1.5 मिलियन खासदार, लागोपाठ सहयोग दिला आणि सगळे मुलाचे लहान तरी या मोहोळ तालुक्यामध्ये जोडून इतकंच नव्हे तर शिवपूजेचा ऑपरेशन झालं, त्यांनी मदत केली. माझा हा पूर्वीचा मतदारसंघ, मी समाज
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने आयोजित केलेल्या हास्य सम्राट दीपक देशपांडेंच्या हास्य कल्लोळाने जिल्हा कारागृहात हास्याचे फवारे उडवले. काय ताई बोलताई रडू नको ताई असा फोनवरील संवाद आणि सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, आर पाटील, विलासराव देशमुख, निळू फुले यांच्या आवाजातून हास्य सम्राट दीपक देशपांडे यांनी जिल्हा कारागृहातील माहोल हास्यात बुडवला. त्याला कारागृहातील बंदींनी भरभरून प्रतिसाद देऊन हास्याचे फवारे उडवले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाच्या वतीने जिल्हा कारागृहात हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांचा हास्य कल्लोळ कार्यक्रम गुरुवार दिनांक 13 जून रोजी सकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी कारागृह अधीक्षक एस.एच. मिंड, उपअधीक्षक एस.एल. आढे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी बी.डी. आगवणे यांच्यासह मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, अविनाश महागावकर, प्रकाश मोकाशे, विनायक होटकर आदी मान्यवर उपस्थित होते. कारागृहातील बंदींचे मनोरंजन व्हावे, त्यांच्यातील तणावातून त्यांना मुक्तता मिळावी या हेतूने जिल्हा कारागृह प्रशासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी जिल्हा कारागृह अधीक्षक एच.एस. मिंड यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. त्यानंतर हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांच्यासह सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. प्राध्यापक दीपक देशपांडे यांनी आपल्या हास्य कल्लोळ कार्यक्रमाला सुरुवात केली. सोलापूरकर बोलताना कसा बोलतो आणि बोलीभाषेतून सोलापूरकर कसा ओळखला जातो याचे सादरीकरण केले. आकाशवाणीवरील कामगारांची मुलाखत, आपकी पसंद कार्यक्रमामध्ये सहभागी फोन कॉल्सची रंजकता, जुन्या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय यासह अनेक मान्यवरांचे आवाज काढून उपस्थित बंदीजनांचे मनोरंजन केले. त्याला बंदीजनांकडून टाळ्या आणि हास्याचे फवारे उडवून प्रतिसाद देण्यात आला. प्रारंभी कारागृहातील कामकाज आणि सुविधा व्यवस्थापनाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी महिला आणि पुरुषाचे बंदी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी तुरुंग अधिकारी पी.डी. बाबर, एन.बी. गायकवाड, सुभेदार एस.एम. लष्करे यांच्यासह कारागृहातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी कामगार संघटना महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत केली आहे. राज्यात कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे कामगार विभागावर नियंत्रण नसल्यामुळे कामगारांच्या कल्याणकारी योजना व त्यांचे विकास आणि संरक्षण होत नाही. कामगार विभाग मंत्रालय मुंबई, राज्याचे कामगार आयुक्त कार्यालय आणि इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई आणि सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयात अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नाहीत. मनमानी लहरी पद्धतीने कामकाज चालू आहे. त्यामुळे शासनाने कामगारांसाठी लागू केलेल्या कल्याणकारी योजना व कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शासनाचे मूळ उद्देश सफल होत नसल्याने कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे निदर्शने करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्यामार्फत समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले. चले जाओ मंत्री सुरेश खाडे हाय 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 मंत्री सुरेश खाडे हाय 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 मंत्री सुरेश खाडे हाय 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 कामगार मंत्री चले जाओ. कामगार विभागामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे नियंत्रण विभागावर राहिलेले नाही आणि त्या ठिकाणी जे कल्याणकारी योजना आहे सरकारच्या, ते सरकारच्या कल्याणकारी योजना अधिकारी वर्ग राबवत नाही. शासनाचा जो उद्देश आहे तो सफल झालेला नाही. म्हणून राज्याचे निष्क्रिय कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी हे प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे निवेदन सादर केलेलं आहे. आणि भ्रष्टाचार जोपर्यंत कामगार विभागात नियंत्रणात येत नाही, महिन्याला एकदा आंदोलन रस्त्यावर येऊन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सोलापूरच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात देखील भ्रष्टाचार वाढलेला आहे. अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी कामावर वेळेवर येत नाहीत, 4 वाजता निघून जातात आणि त्याचबरोबर इमारत बांधकाम कामगार जे आहेत त्यांना
पोलीस असल्याची खोटी बतावणी करून 50,000 द्या अशी मागणी करणाऱ्या तोतया पोलिसांवर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील शेतकऱ्याला पोलीस असल्याचे सांगून तुमच्या मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात छेडछाडीचा गुन्हा दाखल आहे. तुमच्या मुलाला घेऊन जायला आलो आहे. प्रकरण मिटवायचं असेल तर 50,000 द्या अशी मागणी तोतया पोलिसांनी केल्याची घटना उघडकीस आली असून तोतया पोलिसांवर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रहीम इस्माईल सय्यद वय 54 राहणार अक्कलकोट रोड नळदुर्ग यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुनैद हबीबुद्दीन चंदा राहणार सोलापूर आणि मुनीर रियाज रंगरेज राहणार कुंभारी दक्षिण सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या तोतया पोलिसांची नावे आहेत. ही घटना बुधवार 12 जून रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास फिर्यादीच्या नळदुर्ग येथील शेतात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रहीम इस्माईल सय्यद व त्यांचा मुलगा ताजोद्दीन सय्यद शेतात पत्राशेडचे काम करत असताना वरील दोन्ही आरोपी त्यांच्या शेतात आले आणि आम्ही जेलरोड पोलीस ठाणे येथून आले असून त्यातील जुनैद चंदा या व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगितले व मोबाईलवर फिर्यादीचा भाचा नवाज सय्यद याचा फोटो दाखवला आणि दुसरा आरोपी मुनीर रंगरेज यांच्या भाचीला रमजान महिन्यात तुमच्या भाच्याने छेडछाड केली, त्याच्यावर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आम्ही त्याला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. तो कोठे आहे असे विचारले. यातील आरोपी जुनैद शेख याने हे प्रकरण मिटवायचे असेल तर 50,000 रुपये द्यावे लागतील अशी मागणी केल्यानंतर फिर्यादीने त्यांना ओळखपत्र मागितले. त्यावेळेस वरील आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यावेळेस फिर्यादी रहीम इस्माईल सय्यद वरील आरोपींना म्हणाले, नळदुर्ग पोलीस ठाणे येथे चला, वरील प्रकरणाची चौकशी करूयात. पोलीस स्टेशनला आल्यानंतर कळले की फिर्यादीच्या भाच्यावर कोणताच गुन्हा दाखल नाही आणि वरील दोन्ही आरोपी पोलीसही नाहीत, आरोपी आहेत. जुनैद हबीबुद्दीन चंदा आणि मुनीर रियाज रंगरेज यांनी खोटे बोलून 50,000 रुपयांच्या खंडणीची मागणी करून तसेच भाच्याला घेऊन जाण्याची धमकी दिली म्हणून वरील आरोपीवर योग्य ती कारवाई करावी असे फिर्यादीत नमूद आहेत. याबाबतचा अधिक तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत. सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सराईत गुन्हेगार आदित्य दोडमणी उर्फ पोत्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी वय 27 राहणार विजापूर रोड नडगिरी पेट्रोल पंपाजवळ सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून मोटरसायकल चोरी, घरफोडी, घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे, गैरकायदेची मंडळी जमवणे, दगडफेक करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे. त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण 11 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत. आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन 2003 मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही आदित्य बसवराज दोडमणी याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी 10 जून 2024 रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून दिनांक 12 जून 2024 रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. सदरची कारवाई ही एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, अजय परमार सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस ठाणे, बालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस गुन्हे शाखा, MPDA पथकातील अंमलदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, पोलीस शिपाई अक्षय जाधव, पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची. आषाढी वारी सर्वोत्तम होण्यासाठी प्रशासनाकडून सुरू आहे सूक्ष्म नियोजन. पालखी सोहळ्यासोबत नोडल अधिकाऱ्यांची करणार नेमणूक. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती.
प्रहार जनशक्ती पक्षाने काढला महापालिकेवर निदर्शने मोर्चा. जोरदार घोषणाबाजी. पालिका प्रशासनासह आरोग्य अधिकारी आणि आरोग्य मंत्र्यांचा नोंदवला निषेध. नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली महापालिकेच्या कामकाजाची आढावा बैठक. लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव नसल्याने प्रशासन सुस्त पडल्याचे सुनावले खडे बोल. आणि पोलीस असल्याची बतावणी करत मागितली 50,000ची खंडणी. तोतया पोलिसांना नळदुर्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.